नमस्कार मित्रांनो, टेक.कॉम लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत की कृतीदेव फॉन्ट आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या डेस्कटॉपवर कसा इन्स्टॉल करायचा आणि कसा वापरायचा. तर एकदम सोपी स्टेप आहे. तर आपण पहिल्यांदा तो कृतीदेव फॉन्ट डाउनलोड करायला पाहिजे. डाउनलोड करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि इथून पण मी तुम्हाला आता दाखवतोय. नॉर्मली एक वेबसाईट आहे techcomlive.xyz. इथे तुम्ही जावा. ही लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इथे तुम्हाला कृतीदेव 55 तुम्हाला जो कुठला फॉन्ट पाहिजे तो इथून तुम्ही घेऊ शकताय. नॉर्मली आता आपण कृतीदेव 55 घेऊ. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक लिंक ओपन होईल गुगल ड्राईव्हची. तिथे गेल्यावर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिसेल. तर उजव्या साईडला वरच्या साईडला इथं डाउनलोड बटन दिसते तुम्हाला. याच्यावर डाउनलोडवर क्लिक करा. ऑटोमॅटिकली तुमच्या पीसीवर तो डाउनलोड होईल आणि डाउनलोड फोल्डर ओपन करून तुम्ही बघू शकताय कृतीदेव 55 हा फॉन्ट तुमच्या पीसीवर डाउनलोड झालेला आहे. तर आता तो आपण इन्स्टॉल करू आपल्या लॅपटॉपवर. डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊया आपण आता. डायरेक्टली डबल क्लिक करून सुद्धा इन्स्टॉल करू शकताय आणि हा फॉन्ट डायरेक्टली कॉपी पेस्ट करून तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये फॉन्ट फोल्डरमध्ये सुद्धा टाकू शकताय. याच्यावर डबल क्लिक केलात की तुम्हाला इथे इन्स्टॉल बटन हे येत आहे. इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर तो फॉन्ट तुमच्या पीसीवर इन्स्टॉल होईल. 1-2 सेकंदात तो तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल पण होतोय. तर इथून आपण हे क्लोज करू आणि त्यानंतर वर्ड ओपन करू. मायक्रोसॉफ्ट वर्ड तुमच्याकडे कुठले इन्स्टॉल आहे ते बघा. सध्या माझ्याकडे 2019 इन्स्टॉल आहे. तर तुम्ही होम टॅबमध्ये जा. होम टॅब नंतर फॉन्ट ग्रुपमध्ये इथे तुम्हाला फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण कृतीदेव असं टाईप करू. तर इथं आपण कृतीदेव असं टाईप करू. KRUT. इथे दिसतंय कृतीदेव 55. तर इथे तुम्हाला दिसताना फॉन्ट असा दिसेल मराठीमध्ये. त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचं टायपिंग चालू करा. इथे जरा तुम्ही फॉन्ट वाढवून बघा आणि इथं आपला कृतीदेव 55 फॉन्ट इन्स्टॉल झालेला आहे. तर ही पद्धत तुमच्यासाठी झाली नाही म्हणजे इन्स्टॉल तो फॉन्ट झाला नाही तर काय करायचं, डायरेक्टली जो फॉन्ट होता मगाशी आपण जो डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड केलेला, तर तो डायरेक्टली इथून राईट क्लिक करा, कॉपी करा आणि आपला कंट्रोल पॅनलमध्ये जावा. कंट्रोल पॅनल ओपन झाल्यानंतर इथं वरच्या साईडला कॅटेगरी दिसते व्ह्यू बाय. तर इथं कॅटेगरीमध्ये जावा आणि स्मॉल आयकॉन सिलेक्ट करा किंवा लार्ज आयकॉन काही पण सिलेक्ट केलं चालतंय. लार्ज आयकॉन करू आपण म्हणजे मोठा वाटतोय. इथं फॉन्ट फोल्डर आहे. फॉन्ट फोल्डरला क्लिक करा आणि ह्या फॉन्ट फोल्डर मध्ये जे इथं आहे वेगवेगळे फॉन्ट दिसतात तिथे जाऊन पेस्ट करा. राईट क्लिक करायचं आणि पेस्ट करायचं. अशी पण पद्धत आहे इन्स्टॉल करायची. अशी पण करू शकता. जर ती पद्धत तुम्हाला कॉम्प्युटरवर चुकून झाली नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. याच्यासाठी कॉम्प्युटर रिस्टार्ट करणे किंवा काही गरजेचं नाही आहे. तर तुम्हाला म्हणजे कुठल्या बटनाला कुठलं अक्षर पडेल हे जर बघायचं असेल तर इथं कॅरेक्टर मॅप म्हणून एक गोष्ट असते प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये. कॅरेक्टर मॅप सर्च करा आणि इथं जाऊन तुम्ही कृतीदेव सिलेक्ट करा. ऑलरेडी आलेलं आता हे कुठल्या एखादे अक्षर तुम्ही सिलेक्ट करा. ग अक्षर सिलेक्ट करा. इथे तुम्हाला दिसते लॅटिन स्मॉल लेटर एक्स वर ग येते. जर इन्स्टॉल केला तर स्मॉल लेटर वर टी येते. ह्या गोष्टी अशा तुम्ही इथून सर्च करू शकता. एखादा अक्षर जर कठीण असेल तर ते आता हा हे कठीण आहे. त्याच्यासाठी एक कोड पण असतोय अल्ट +0224. हा कोड तुम्ही टाईप केल्यावर डायरेक्टली हे अक्षर तुम्हाला पडेल. जर वर्ड ओपन करा परत एकदा. इथं कृतीदेव आधी सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. ऑलरेडी सिलेक्ट आहे. काय करायचं, अल्ट दाबून धरायचं आणि 0224 टाईप केल्यानंतर अल्ट सोडायचं. ते तुम्हाला ते अक्षर तिथं डिस्प्ले होईल. कृतीदेवसाठी काही शॉर्टकट आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ते कॉपी पेस्ट करू शकताय. पीडीएफ फाईल पण डाउनलोड करायची लिंक तिथून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय.
तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.